नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही तुमच्या 50मध्ये 60मध्ये किंवा अगदी 70त असाल तर अलीकडच्या एखाद्या रात्रीचा विचार करा. दिवसभराच्या थकव्यानंतर तुमचे शरीर विश्रांतीसाठी तयार असल्यासारखं वाटत असताना तुम्ही अंथरुणात झोपता, पण काही तासानंतर एक ओळखीची भावना परत येते. तुमचे पाय थरथरू लागतात, मग अचानक पोटामध्ये गोळा येऊ लागतो. ही वेदना हळूहळू सुरू होत नाही तर अचानक येते आणि तुम्हाला झोपेतून जाग करते. तुम्हाला कुशी बदलायची इच्छा होते, पण वेदना आणखी वाढेल या भीतीने तुम्ही तसे काही करत नाही. तुम्ही पाय सरळ करण्याचा प्रयत्न करता, पण यामुळे स्नायू आणखी ताणले जातात. कधी कधी वेदना आपोआप कमी होण्याची वाट पाहत तुम्ही नुसतेच पडून राहता. मग जेव्हा सकाळ होते तेव्हा तुम्ही डोळे उघडता आणि पाय जमिनीवर ठेवता, तेव्हा पहिली भावना हलकेपणाची नसून जडपणाची असते. जणू काही तुमच्या पायांना एक अदृश्य वजन बांधलं आहे असं वाटतं. प्रत्येक पाऊल पूर्वीसारखं सहज पडत नाही. तुम्हाला हळू सावधपणे चालावं लागतं आणि कधी कधी आधारासाठी भिंतीचा किंवा जवळच्याच खुर्चीचा आधार घ्यावा लागतो. जर हे सर्व तुम्हाला ओळखीचं वाटत असेल तर ही तुमचीच कहाणी असू शकते. या वयातील अनेक लोक स्वतःला असं सांगतात, हे केवळ वाढत्या वयाचे परिणाम आहेत किंवा शरीर कमजोर होणं स्वाभाविक आहे. हा विचार हळूहळू त्यांना ही समस्या स्वीकारायला भाग पाडतो, जणू काही तो एक जीवनाचाच भाग आहे. पण सत्य वेगळं आहे. तुमच्या शरीरामध्ये जाणवणारे पेटके, मुंग्या येणं किंवा जळपणा हे केवळ वाढत्या वयाचे लक्षण नाही. हे अनेकदा मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सांधे व स्नायूंना पोषण देणाऱ्या इतर घटकांसारख्या आवश्यक पोषक तत्वांच्या कमतरतेचे लक्षण असतं. जेव्हा शरीरामध्ये या पोषक तत्वांची कमतरता असते तेव्हा स्नायू अधिक संवेदनशील होतात, नसा अधिक वेगाने प्रतिक्रिया देतात आणि सांध्यांची लवचिकता हळूहळू कमी होते. यामुळेच हे पेटके रात्रीच्या वेळी अधिक सामान्यपणे जाणवतात, कारण त्यावेळी शरीर स्वतःची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करत असतं. पण चांगली गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही त्यांची योग्य प्रकारे भरपाई करण्यास सुरुवात करता तेव्हा शरीर स्वतःला आंतरिकरित्या संतुलित करू लागतं, अगदी एखाद्या यंत्राप्रमाणे ज्याला वेळेवर तेल लावल्यावर ते पुन्हा सुरळीतपणे चालू लागतं. एक मनोरंजक गोष्ट जी फार कमी लोकांना समजते, कधी कधी लहान बदलामुळे मोठा फरक पडतो. झोपण्यापूर्वी योग्य प्रकारे घेतलेल्या केवळ 1 किंवा 2 साध्या बिया शरीराला रात्री चांगली विश्रांती घेण्यास मदत करू शकतात. बऱ्याच लोकांना असं आढळून आलं आहे की जेव्हा शरीराचे योग्य पोषण होतं तेव्हा झोप अधिक गाढ लागते, शरीरातील ताठरपणा कमी होतो आणि सकाळ ही हलकी आणि सुलभ वाटू लागते. हा काही अचानक घडलेला चमत्कार नाही, तर शरीराचे हळूहळू त्याच्या नैसर्गिक अवस्थेकडे परत येणं आहे. ते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतागुंतीचे उपाय शोधणं नाही, तर आपल्या शरीरामध्ये स्वतःला बरं करण्याची क्षमता अजूनही आहे हे समजून घेणं आहे. ही शक्ती वयानुसार कमी होत नाही. जोपर्यंत तिची योग्य काळजी घेतली जात नाही तोपर्यंत ती फक्त सुप्त अवस्थेत राहते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचा ऐकायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ही काही मोजके योग्य बदल खूप मोठा फरक घडवू शकतात. पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही 7 साध्या बियांबद्दल शिकाल, ज्या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्यपूर्ण कार्य करतात. काही स्नायूंना आराम देण्यास मदत करतात, काही सांधे लवचिक करतात आणि काही हाडे आणि अगदी कणा देखील मजबूत करतात. पहिल्या 3 बिया स्नायू सैल करण्यावर आणि सांधे मोकळे करण्यावरती लक्ष केंद्रित करतील, तर पुढील 4 बिया हाडे आणि कणांना आतून पोषण देतील. पण लक्षात ठेवा, ही फक्त सुरुवात आहे. तुमच्या शरीराची काळजी घेण्याचा एका नवीन सोप्या प्रवासाची ही सुरुवात आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया थोडा वेळ काढून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे सोपे पण प्रभावी उपाय कधीकधी तुमचं दैनंदिन जीवन सुधारण्याची गुरुकिल्ली ठरू शकतात. पहिल्या क्रमांकावरती येतं ते म्हणजे स्नायूंचं आकुंचन कमी करणं, सांध्यांना वंगण घालणं. तुम्ही जे नुकतंच ऐकलं त्यानुसार पुढे जाऊन आपण पहिल्या उपायापासून सुरुवात करूया. हे उपाय खूप सोपे आणि परिचित आहे, परंतु जर ते योग्यरित्या आणि नियमितपणे अंमलात आणले तर त्यामुळे लक्षणीय फरक पडू शकतो. हे मिश्रण विशेषतः त्यांच्यासाठी उपयुक्त आहे ज्यांना रात्री वारंवार पायात पेटके येतात किंवा चालताना सांध्यांमध्ये ताठरपणा जाणवतो. जर तुम्हाला कधी झोपेमध्ये असताना तुमचे पाय अचानक आखडल्यासारखे वाटले असेल आणि वेदना स्नायू दुखवल्यासारखे वाटत असेल तर खसखस आणि तिळाचे मिश्रण एक चांगला पर्याय असू शकतं. यासाठी दोन्हीपैकी थोडं थोडं घेऊन त्यांना सुमारे 30 मिनिटे पाण्यामध्ये स्वतंत्र भिजवायचे आहे. भिजवल्यानंतर ते मऊ होतील आणि थोडेसे चिकटही होतील. आता त्यांना एकत्र
एकत्र मिसळा आणि हलक्या हाताने मळून एक मऊ जेल सारखं मिश्रण तयार करा. झोपण्यापूर्वी थोडंसं मिश्रण जिभेखाली ठेवा आणि ते हळूहळू विरघळून द्या. अशा प्रकारे तुम्ही विश्रांती घेत असताना शरीर ते हळूहळू शोषून घेतं. तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, तर खसखशीमध्ये स्नायूंना आराम देण्यास मदत करण्याची क्षमता असते. जेव्हा या दोन्हींचं मिश्रण होतं तेव्हा तुमच्या सांध्यांना पुन्हा वंगण लावल्यासारखं वाटतं. तुमच्या सांध्यांची कल्पना जुन्या कोरड्या पडलेल्या दाराच्या हँडलसारखी करा, जे प्रत्येक वेळी हलवल्यावर करतात. जेव्हा त्यांना योग्य पोषण मिळतं तेव्हा त्यांना तेल लावल्यासारखं वाटतं आणि त्यांच्या हालचाली पुन्हा हलक्या आणि सहज होतात. शिवाय जर तुम्हाला चालताना लवकर थकवा येत असेल किंवा दिवसभराच्या कामानंतर स्नायूंचा ताण जाणवत असेल तर मेथी आणि धणे यांचं मिश्रण आराम देऊ शकतं. याचा वापर केला जाऊ शकतो. याची तयारी देखील खूप सोपी आहे. दोन्ही घटक सुमारे 4 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून टाका, वाळवा आणि मंद सूर्यप्रकाशामध्ये ठेवा. वाळवल्यानंतर त्यांची नैसर्गिक रचना टिकून ठेवण्यासाठी त्यांना जाडसर दळा. मेथी स्नायूंची ताकद वाढवण्यास मदत करते, तर कोशिंबीर शरीराला थंडावा देते आणि तणाव कमी करते. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा एक संतुलन निर्माण होतं. एकीकडे शरीराला ताकद मिळते आणि दुसरीकडे स्नायू शिथिल होतात. अनेक लोकांच्या लक्षात आलं आहे की नियमित वापरानंतर चालणं सोपं होतं, ताठरपणा हळूहळू कमी होतो आणि पायांमधील जडपणा देखील कमी होतो. शरीराची गमावलेली लवचिकता परत मिळवण्याच्या दिशेने हे पहिलं पाऊल आहे. जसजसे स्नायू शिथिल होऊ लागतात आणि सांध्यांची लवचिकता सोपी होते तसेच तुम्हाला प्रत्येक लहान हालचालीमध्ये बदल जाणवू लागतात. एकदा हा पाया मजबूत झाला की पुढील उपाय अधिक प्रभावी ठरतात. आता दुसरी गोष्ट आहे मुंग्या येणं कमी करणं, रक्ताभिसरण सुधारणं. जसजसे स्नायू हळूहळू शिथिल होतात आणि सांध्यांची हालचाल अधिक सोयीस्कर होते तसतसं रक्ताभिसरणावरती लक्ष केंद्रित करणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. पायांमध्ये मुंग्या येणं, मुंग्या आल्यासारखं वाटणं किंवा जडपणा जाणवणं हे केवळ स्नायू किंवा सांध्यांच्या समस्यामुळेच होत नाही, तर त्यांचा संबंध अनेकदा रक्ताभिसरणाच्या कमतरतेशी असतो. जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये वारंवार बधिरता जाणवत असेल, जणू काही तुमच्या त्वचेखाली हजारो मुंग्या चालत आहे असं वाटत असेल किंवा बराच वेळ बसल्यानंतर उभं राहिल्यावर तुमचे पाय जड किंवा आखडल्यासारखे वाटत असतील तर कलौंजी आणि बडीशेप यांचं मिश्रण उपयुक्त ठरू शकतं. हे तयार करणं खूप सोपं आहे. दोन्ही बिया थोड्या प्रमाणामध्ये घ्या. त्यांना कोरड्या पॅनमध्ये सुगंध येईपर्यंत हलकं भाजून घ्या. नंतर थंड करून बारीक वाटून घ्या. तुम्ही झोपण्यापूर्वी याचा सुमारे 1/4 चमचा घेऊ शकता. कलौंजी रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते असं मानलं जातं, तर बडीशेप शरीराला शांत करण्यास आणि अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. जेव्हा या दोन्हींचा एकत्रित परिणाम शरीरावरती सौम्य पण दीर्घकाळ टिकणारा असतो, तुम्ही तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहाची तुलना नदीशी करू शकता. जेव्हा प्रवाह मंदावतो किंवा त्यात अडथळा येतो तेव्हा अस्वस्थता वाढते, परंतु जेव्हा प्रवाह पुन्हा सुरू होतो तेव्हा सर्व काही हळूहळू आपल्या नैसर्गिक लयीत परत येतं. शिवाय जर तुम्हाला तुमची हाडे कमकुवत होत आहे असं वाटत असेल, हलकी वेदना होत असेल किंवा चालताना तोल जात असेल तर टरबूज आणि अंजीरच्या बियांचं मिश्रण एक चांगला पर्याय असू शकतं. दोन्ही एकत्र वाटून घ्या आणि झोपण्यापूर्वी थोड्या प्रमाणात घ्या. यासाठी कोणतीही गुंतागुंतीची तयारी आवश्यकता नाहीये, फक्त नियमितता आवश्यक आहे. टरबूजाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे असतात, तर अंजिराच्या बिया नैसर्गिक कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. जेव्हा शरीराला ही पोषक तत्वे मिळतात तेव्हा हाडे हळूहळू मजबूत होतात आणि सांध्यांना आधार मिळतो. कालांतराने तुमच्या लक्षात येईल की तुमचं चालणं अधिक स्थिर झालं आहे, हलकी वेदना कमी झाली आहे आणि तुमचं शरीर पूर्वीसारखं जड वाटत नाही. हा तो टप्पा आहे जिथे शरीर आपला अंतर्गत समतोल पुन्हा मिळवू लागतो. रक्ताभिसरण सुधारल्याने आणि हाडांना योग्य पोषण मिळाल्याने प्रत्येक पावलासोबत आत्मविश्वास वाढत जातो, हलकेपणाची भावना निर्माण होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हळूहळू दीर्घकाळाच्या अवस्थेपासून मुक्त होऊ लागता. आता तिसऱ्या क्रमांकावरती येते तीव्र वेदना निवारण, शरीराला ऊब मिळणं आणि पुनर्जीवन. रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीर हलकं वाटू लागतं. तेव्हा पुढची पायरी म्हणजे त्या खोलवरच्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वेदनांवर, विशेषतः स्नायू आणि सांधांमध्ये जाणवणाऱ्या थंडीवरती उपाय करणं. ही एक अशी स्थिती आहे जी अनेक लोकांना जाणवते, पण ते अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतात. या अंतर्गत थंडीमुळे स्नायू अधिक संवेदनशील
संवेदनशील होतात आणि सांध्यांची लवचिकता कमी होते. जर तुम्हाला रात्री वारंवार तीव्र पिटके येत असतील किंवा हवामान सामान्य असतानाही तुमचे पाय थंड वाटत असतील तर ओवा आणि काळी मिरी यांचं मिश्रण आराम देऊ शकतं. याचा वापर करणं खूप सोपं आहे. दोन्ही घटक हलके भाजून त्यांना सुगंध बाहेर काढा, थंड करून ते बारीक दळा. झोपण्यापूर्वी थोड्या प्रमाणामध्ये घ्या. ओव्यामुळे शरीराला आतून उब मिळते तर काळी मिरी रक्ताभिसरण राखण्यास मदत करते. एकत्र केल्यावर ते एक सौम्य आणि सुखदायक ऊब निर्माण करतात, ज्यामुळे स्नायू मोकळे होण्यास आणि रात्रीचे पेटके कमी होण्यास मदत होते. अनेक लोकांना असं आढळून आलं आहे की शरीर योग्यरित्या उबदार ठेवल्याने पेटके कमी होतात आणि अधिक शांत झोप लागते. या व्यतिरिक्त जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल, विशेषतः चालताना किंवा बसताना सांध्यांमधून कटकट असा आवाज येत असेल किंवा तुमचे सांधे अस्वस्थ वाटत असतील तर सुंठ आणि लवंगा यांचं मिश्रण एक उपयुक्त पर्याय ठरू शकतं. त्यांना हलकं भाजून घ्या, बारीक वाटून घ्या आणि नियमितपणे थोड्या प्रमाणामध्ये सेवन करा. सुंठ शरीराला उष्णता देण्यास आणि सांध्यांची अस्वस्थता कमी करण्यास मदत करते, तर लवंगा स्नायूंना आराम देण्यास आणि हालचाल अधिक आरामदायक करण्यासही मदत करतात. जेव्हा हे घटक हळूहळू आणि नियमितपणे शरीरामध्ये घेतले जातात तेव्हा शरीर त्यानुसार प्रतिसाद देऊ लागतं. उभं राहताना तुमच्या सांध्यांमधील ताठरपणा कमी होत असल्याचं तुमच्या लक्षात येऊ शकतं. हालचाल अधिक आरामदायक होते आणि सतत होणारी सौम्य वेदना हळूहळू कमी होऊ लागते. हा अचानक होणारा बदल नसून तो हळूहळू होत असतो. ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे ज्याद्वारे शरीर हळूहळू आपलं संतुलन आणि नैसर्गिक लय पुन्हा मिळवते. आता या पद्धती खऱ्या अर्थाने प्रभावी ठरण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही सर्व बिया एकाच वेळी वापरू नये. आपल्या शरीराला विशेषतः 50 वर्षांनंतर प्रत्येक लहान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आणि तो आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून प्रत्येक रात्री तुम्ही तुमच्या स्थितीनुसार योग्य असलेल्या केवळ एक किंवा जास्तीत जास्त 2 प्रकारच्या बिया निवडाव्यात. अशा प्रकारे वापरल्यास तुमचं शरीर त्या सहजपणे स्वीकारू शकतं. त्यावर कोणताही अतिरिक्त भार पडत नाही आणि त्यातील पोषक तत्वे नैसर्गिकरित्या आपला प्रभाव दाखवू शकतात. याकडे एक झटपट परिणाम देणारा उपाय म्हणून पाहू नका, तर शरीराच्या देखभालीची एक प्रक्रिया म्हणून पहा, जी हळूहळू पण स्थिरपणे कार्य करत असते. जेव्हा तुम्ही नियमितपणे अवलंबता तेव्हा बदल एका क्रमाने घडू लागतात, जे सहज लक्षात येतात. अनेक लोकांना पहिल्याच रात्री गाढ झोप लागते आणि मध्यरात्री जाग येण्याचं प्रमाण कमी होतं. दुसऱ्या रात्रीपर्यंत जाग झाल्यावर तुमचे पाय थोडे हलके वाटू लागतात आणि चालणं थोडं सोपं वाटू शकतं. तिसऱ्या रात्रीपर्यंत कोणतीही सौम्य वेदना किंवा पेटके कमी होतील आणि जर तुम्ही हे सुमारे एक आठवडाभर चालू ठेवाल तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये लक्षणीय फरक जाणवू शकतो. अंथरुणातून उठताना कमी संकोच वाटतो आणि राहिलेला ताठरपणा हळूहळू कमी होतो. या बिया वापरण्यासोबतच अशा 3 सोप्या सवयी आहेत ज्या तुमच्या शरीराला अधिक चांगला आधार देऊ शकतात. पहिली सवय म्हणजे सकाळी उठल्याबरोबर 2 ग्लास कोमट पाणी पिणं. यामुळे शरीर हळूवारपणे सक्रिय होतं आणि रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत होते. दुसरी सवय म्हणजे दुपारी किंवा तुमच्या विश्रांतीच्या वेळी 10 मिनिटे भिंतीला पाय टेकून झोपणं. या स्थितीमुळे पायांमधून रक्तप्रवाह पुन्हा वरच्या दिशेने वाहण्यास मदत होते, ज्यामुळे जडपणा आणि थकवा कमी होतो. तिसरी सवय म्हणजे झोपण्यापूर्वी सुमारे 10 मिनिटे आपले पाय कोमट मिठाच्या पाण्यामध्ये भिजवणं. ही एक सोपी पद्धत आहे जी स्नायूंना आराम देते आणि चांगल्या झोपेसाठी तयार होण्यासही मदत करते. मी आतापर्यंत सांगितलेल्या सर्व गोष्टींकडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की यात काही गुंतागुंतीचं किंवा कठीण नाहीये. तुम्हाला महागड्या उपचारांची किंवा गुंतागुंतीच्या प्रक्रियांची गरज नाही. सातत्य आणि आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी दररोजचा दृष्टिकोन हीच गुरुकिल्ली आहे. नियमितपणे केलेले छोटे बदल कालांतराने मोठा फरक घडवू शकतात. डॉक्टर देशमुख, ज्यांना 7 वर्षांचा अनुभव आहे, त्यांनी सांधेदुखी असलेल्या अनेक लोकांसोबत काम केलेलं आहे. ते एकदा साध्या शब्दांमध्ये म्हणाल्या होत्या, गेल्या 7 वर्षांपासून सांधेदुखीच्या रुग्णांसोबत काम करताना माझ्या लक्षात आलं आहे की बहुतेक लोकांकडे औषधांची कमतरता नसते, तर त्यांच्या शरीरामध्ये योग्य पोषणाची कमतरता असते. जे लोक सातत्याने आपल्या आहारामध्ये आणि आपल्या जीवनशैलीमध्ये छोटे बदल करतात त्यांना काही आठवड्यांमध्ये दृश्यमान सुधारणा दिसून येतात. यावरून आपल्याला आठवण होते की शरीरामध्ये स्वतःला संतुलित करण्याची क्षमता असते. त्याला फक्त योग्य मार्गदर्शन आणि आधाराची गरज असते. कोणताही बदल एका रात्रीत चमत्कारासारखा होऊ शकत नाही, पण योग्य पावले उचलल्यास निश्चितपणे दीर्घकाळ टिकणारे परिणाम मिळतात. आणि आता मला जाणून घ्यायचे आहे की आज रात्री तुम्ही कोणत्या बियांपासून सुरुवात करणार आहात. तुम्ही तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.